सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे देभेगाव तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आपले नम्र समस्त ग्रामस्थ मंडळ भजनी मंडळ तसेच युवक मंडळ देभेगाव. थोडी वाटचाल करतो. साधूच्या संगतीशिवाय देव कळत नाही आणि संतांनीच कळून दिला. इथं आपल्यात भेद आहे. कोणता भेद आहे? कोणी म्हणतं शैवपंथी वैष्णवपंथी. हा महादेवाचा तो पांडुरंगाचा, हा हनुमंताचा तो देवीचा. हा भेद स्थितीकडे नेणारा वारकरी संप्रदाय. भेद नाही याच्यात. या अभंगामध्ये तसं जर पाहिलं तर तुकाराम महाराज भक्त कोणाचे? पांडुरंगाचे. ते म्हणतात जर पांडुरंगाला सोडून मी दुसऱ्याला देव म्हणल तर माझ्या पातिव्रत्याला बाधी. प्रमाण आहे तशी पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण. बरं दुसरं ऐका. जर मी दुसऱ्या देवाला देव म्हणलो तर मला ब्रह्महत्येच्या पातकाला सामोरं जावं लागेल. याला देव म्हणा त्याला देव म्हणा, देवच म्हणणार नाही कोणला. बाकीचे देव तर सगळे असे बाजूला सारले. हेंदरी शेंदरी सावता बाबांनी सुद्धा लय मोठं काम केलं बघा. कोणतं? शेतात अडचण होती, तो म्हसोबा लोटत लोटत कुठं नेला? बांधावर नेला. आणि तेव्हापासूनच का काय लोक बांधावर ठेवायला लागले. म्हसोबा त्याची जागाच अशी आहे का जिथं कोणी जाणारच नाही, असल्या जागेवर ठेवला. बरं त्या आमच्या गावात एक जण इथं त्याला म्हणलं का पाटील तुम्ही दररोज गावातच दिसता, राखण कोण करता? आपलं ठाणच इतकं झालं ना, बांधाच्या आत पाय टाकला का माणूस आंधळाच. काय कडक आहे बा म्हणलं. आणि मग एक दिवस आपली जमीन त्याच्या शेजारीच आहे. ती ज्वारी होती, दगडी ज्वारी असती बघा, त्याचा होरडा फार सुंदर लागतो. म्हणलं आता आपण 2-4 कणस अन्नाची मोडू पलीकडच्या बांधावर जाऊन. आणि मग मी आतमध्ये पाय टाकला पण मला ध्यान आलं का त्यांनी सांगितलं का म्हसोबा आंधळा करतो. बांधाच्या आत पाय टाकला, पाहून घेतलं आवळ जावळ काही दिसतं का असं. मग असं जेवरीच्या ताटाचा असा हात धरला, त्या जेवरीचं ताट धरलं. म्हणलं आता मोडू आपण कणीस. असं मोडायचं पण तरी म्हसोबाकडं पाहिलं असं. म्हणलं काय भरोसा करील भस्कन आंधळा. आणि मी असं पाहून घेतलं असं काय असं वाकवलं म्हसोबाकडे पाहिलं. म्हसोबा म्हणे तोड ना काय पाहतो. म्हसोबा म्हणला मला, अरे म्हणलं तुम्ही आंधळा करता. ते म्हणले याच्या बाप दाद्यापासून धूळ पडली, कधी साप नाही केलं मला, मी कायला आंधळा करू कोणला. तुकोबाराय फक्त पांडुरंगाचे भक्त होते. पण आजच्या अभंगामध्ये का तुकोबारायच्या पातिव्रत्याला बाध येत नाही का? कारण आज तुकोबाराय प्रसंग असा आहे, काही साधक मंडळी काशीला निघाली आणि तुकोबारायला विचारलं यायचं का काशीला. त्यांनी सांगितलं हे बघा माझं सप्तमोक्षपुऱ्या 12 ज्योतिर्लिंग फक्त पंढरपूरचा पांडुरंग आहे, त्याच्यातच माझे सगळे देव आहे. पण लोक म्हणले हे पांडुरंगाला मानतात शिवाला मानत नाही ना. म्हणून तुकोबारायने एक पत्र घेतलं लिहायला आणि या पत्रवाळी प्रकरणामध्ये पहिल्या क्रमांकाचा अभंग टाकला आणि त्या विश्वनाथाला सांगितलं का मी दीन आहे, रंक आहे आणि अनाथ आहे. या इथलचा प्रसंग आहे हा. ज्या वेळेला ऐका तुकोबारायच्या पातिव्रत्याला बाध येत नाही याच्याकरता काही उदाहरणं सांगतो. आपल्याकडं रुख हो द्यायचं लग्न जमल्यावर होतं का नाही? तुम्ही लय टळाटळा पाहू राहिल्या माझ्याकडे. रुख हो देत होता का नाही? अशी पाटी यायची पाटी आणि त्याच्यामध्ये साखरेची मांजर, साखरेचा हत्ती येत होते का नाही? अशी प्राणी जुन्या म्हाताऱ्या, म्हणजे मी तवाच नाही, मी ऐकलेलं आहे. येत होतं की नाही ते साखरेचे यायचे. आणि मग ते नवे पाहुणे चालले तिथून, त्याला असं वाटलं बा आपण चाललोच आहे. तर मग इथं आपले पाहुणे राहतात, त्याच्याकडे चहा पाणी घेऊन तसंच पुढे निघू गेले. पलंगावर तक्क्याला पाठ टेकून बसले. पाहलोत पाहुणे, जय हरी कोण इकडे येतं बा, धावपळीचे दिवस आहे, बरं झालं तुम्ही आले, आनंद वाटला. एक काम करा, चहा घ्या, पुढच्या प्रवासाला निघा. आवाज दिला चहा ठेवा. किचन मधून आवाज आला साखर नाही. तुम्हाला काहीच वाटलं नाही. याचा अर्थ हे वाक्य तुम्ही अनेक वेळा ऐकलेलं असावा. आणि मग किचन मधून आवाज आल्याबरोबर यानं सांगितलं साखर नाही. उंदराची शेपूट टाका, गाढवाचे कान पिरगळून टाका, डुकराची मान टाका. पाहुणे म्हणे असा कोणता चहा आहे? उंदराची शेपूट, गाढवाची कान. चहा तयार झाला. पाहुणे म्हणे एकदा मालकाला घ्यायला लावू.
चहा आला म्हणे मालकाला सांगितलं एक काम करा अगोदर तुम्ही घ्या. ते म्हणे तुमच्या पुढंच बशी ठेवली, आता आली का पंचायत. पाहुणे असे चहा डोकून पाहायचे उंदराची शेपूट आहे का, गाढवाचे कान आहे का. अहो तुम्ही चहा का घेत नाही. असा कुठं चहा असतो का तुम्ही त्याच्यात उंदराची शेपूटन गाढवाचे कान. काय पाहुणे हो तुम्ही, पोरीचं लग्न जमलेलं आहे आणि तो रुखवत आलेला आहे, त्याच्यात साखरेचा उंदीर, साखरेची मांजर, साखरेचं डुक्कर. आता शेपूट टाकली तरी गोड, कान टाकले तरी गोड, पाक मान टाकली, कोणताही अवयव टाकला तरी गोड आहे. याचं कारण साखर नावाच्या तत्वापासून ते तयार झालेले आहे. तसलंच इथं आहे. शिव आणि शिवा नावाच्या शक्तीपासून हे विश्व जन्माला आलेलं आहे. ऐसी जी निरुपाधिके जगाची जी जगज्जनिके ती वंदिली म्या मुळिके देवी देव. त्या देवी देव म्हणजे शिव आणि शिवा नावाच्या शक्तीला माझी वंदना आहे की ज्यांनी हे विश्व जन्माला घातलंय. जरा थोड्या कडाडून टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवल्या तर अशा माकडवाल्याच्या खेळासारख्या वाजवायच्याच नाही, कडाडून. दुसऱ्याच्या गुणाचं कौतुक आपण नेहमी टाळी वाजून करत जावं. तुमची वाजणारी टाळी कलाकाराच्या कुशलतेची धार असते, लक्षात असू द्या. कुठं आलो होतो गेलो माझ्या ध्यान. हा, एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई अभेद स्थितीकडे नेणारा हा अभय. भेद गेला अभेद गेला वाद खंडोनी गेला. तुका म्हणे भेदा अभेद गेला वाद खंडोनी. भेदामध्ये देव लांब जातो आणि अभेद स्थितीत जवळ येतो. देव आणि भक्ताचा काला सुद्धा अभेद स्थितीत आहे, भेदात नाहीच आहे. म्हणून अभेद असावा, एकत्रता असावी. विठाला विठाला तसलंच हे तत्व आहे. शिव आणि शिवा नावाच्या शक्तीपासून जन्माला यावं. शिवपुराण असं सांगतं डाव्या अंगापासून भगवान विष्णूचा जन्म आहे. पुढं सगळी देव जन्माला आली. म्हणजे त्या तत्वापासून आहे. तुकोबरायाच्या पातिव्रत्याला बाद येत नाही हेही नसन कळालं तर अजून पुढे चला. पंढरपूरमध्ये वेरूळच्या कुण्या सावकाराला पुत्र संतती नव्हती आणि तो वेरूळचा सावकार पंढरपूरला पांडुरंगाला नवस करतो. एक तर पुत्र संदर्भानं देवाला नवस करायचा असेल तर एकच, फार नाही जन्माला घालायचे, थोडे पण चांगले. गांधारीला कुंती मातेला 5च होते, सिंहासारखे होते. गांधारीला 100 होते पण सगळे गाढवासारखे होते, फार नाही थोडी. मैपती महाराज एके ठिकाणी सांगतात एकच असावा विष्णू भक्त, काय करावे अनंत. सर्पिनी ते पिले बहुत विषे लोका मारिती. हा फार नाही. पुत्र देई ऐसा गुंडा ज्याचा तीही लोकी झेंडा. फार नाही थोडी पण चांगली असावी. आणि असलंय बघा त्याच्याकडे असा न्याय आहे, इतकी संपत्ती देतो लेकरू बाळ देत नाही आणि दिलं तर चांगलं नाही. तिरपटम तारपटम धसकटम भुसकटम. धनवंता एक बैरका धळे शुभ्र कुष्ठ काळे भोगांगी. प्रारब्धाची गती नकळे विचित्र हाती आहे सूत्र विठोबाच्या. त्याच्या हातात बटन आहे, तुम्ही खाली काही करा. इतकी संपत्ती लेकरू बाळ नाही आणि दिलं तर चांगलं. बरं जंगलात राहणारे लोक पाहिले का, साडीचा तंबू आणि येड्या बाबळीची वाशे तोडली. असले लेकर 2-4 संडासात, 2-4 पलंगा खाली, 2-4 अंगणात, लेकरच लेकर. त्याला सांगितलं लेकर घे संपत्ती मागू नको आणि याला सांगितलं संपत्ती घे लेकरू मागायचं. असं बटन आता लय पटकन कळलं. ऐका ऐका लय लवकर कळलं. आता इकडे लक्ष द्या.
ते त्या काकाला म्हणे एवढं ऐका आणि पुन्हा बोला नंतर, एवढंच ऐका, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे पा, एवढं ऐका नंतर बोला. ज्याच्या घरामध्ये डोक्याला लावायला तेल नाही, तेल तेल तेल, लई गरिबी राव त्याच्या प्रपंचात, तेल नाही, त्याच्या डोक्याला असे काळे भोर कुरळे केस. पुढचं नका बोलायला लावू मला. ज्याच्या घरात तेल नाही त्याच्या डोक्याला असे काळे भोर कुरळे केस, आणि जे अमेरिकेवरून टाक्याचे टाक्या आणत लावील कुठं, चोपड चटांग मैदान. तुम्ही मोठमोठे ऑफिसर पाहिले तेवढेच अंतरतन झोपतो बिचार. आयशे भिन्न भिन्न साठे केले प्रारब्धाने वाटे, पुत्र संतती नाही. एक सांगून जाईल आपल्याला, प्रपंच ज्यालाही दिला भगवंतानं त्याला अपूर्ण दिलेला आहे. पूर्ण कोणाचा होत नाही, झाला नाही आणि होणार नाही. मग एक करायचं, प्रपंच मध्ये जर दुःख दिलंय ना तर आळंदीला जा, माझ्या ज्ञानादादाच्या समोर बसा आणि ज्ञानादादाला सांगा तुमच्या दुःखाची दखल माऊली नक्की घेतील. या समाजाला सांगत फिरू नका, हा देणार नाही, पाठीमाग तुमची टिंगल उडवल्याशिवाय राहणार नाही. समाजाला नाही सांगायचं, देवा सांगू सुख दुःख, त्याला जे सांगायचं त्यालाच. हे जगत कसं आहे, भिकारी सारी दुनिया दाता एक राम, 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 भिकारी सारी दुनिया, भिकारी सारी दुनिया, भिकारी सारी दुनिया दाता एक राम, भिकारी सारी दुनिया दाता एक राम, भिकारी सारी दुनिया दाता एक, भिकारी सारी दुनिया दाता एक राम, भिकारी सारी दुनिया दाता एक, भिकारी सारी दुनिया दाता एक राम, दाता एक राम, दाता एक राम. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे देभेगाव, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आपले नम्र समस्त ग्रामस्थ मंडळ, भजनी मंडळ तसेच युवक मंडळ देभेगाव